₹300 लग्न. चित्रनगरच्या राजकुमारी चित्रलेखासोबत जो कोणी पुरुष एक रात्र त्यांच्या महालामध्ये घालवेल त्यासोबत राजकुमारीचा विवाह चित्रनगरचे महाराज करणार होते. परंतु आजपर्यंत एकही पुरुष राजकुमारीसोबत रात्र घालवण्यासाठी गेल्यानंतर तेथून जिवंत परत येऊ शकला नाही. असे काय होते तेथे? गंगाधर 30 वर्षांचा झाला. त्याच्या सर्व मित्रांचे लग्न झाले. भोळ्या गंगाला मित्र विचारायचे की तू कधी करणार आहेस लग्न? तेव्हा तो विषय टाळायचा. एके दिवशी त्याने आईला लग्नाविषयी विचारले. तेव्हा आई म्हणाली, अरे गंगा, मी तर तुझ्यासाठी मुली पाहून थकले, पण तुझ्या भोळ्या स्वभावामुळे कोणी तुला आपली मुलगी द्यायला तयार होत नाही. आता तूच तुझ्यासाठी मुलगी शोध बाबा. ठीक आहे आई, मला पैसे दे, मी माझ्यासाठी मुलगी शोधतो आणि तिला घेऊन येतो. अरे, मुली काय रस्त्यावर भेटणार आहेत का तुला? ते मी बघतो, तू मला ₹300 दे. आई म्हणाली, घे हे ₹300 आणि कर तुला काय करायचं आहे. आईकडनं ₹300 घेऊन गंगा आपल्या बायकोला घेण्यासाठी निघाला. एकटा पायी चालत चालत गंगा दमून गेला. वाटेत त्याला एक आजोबा भेटले. त्यांना म्हणाला, बाबा, मला एखादी गोष्ट सांगा ना, तेवढंच माझे मन रमेल. आजोबा म्हणाले, मी मोफत कोणाला काही सांगत नाही. गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतील. एका गोष्टीसाठी ₹100 तुला द्यावे लागतील. ठीक आहे, गंगाधर म्हणाला. आजोबा म्हणाले, ऐक मग. माणसाने प्रवासात एकमेकांशी बोलत चालत चालावे, त्याने प्रवास सोपा होतो. झाली माझी गोष्ट, दे आता ₹100. गंगाने बाबांना ₹100 दिले. पुढे गंगाधर आजोबांना म्हणाला, आजोबा, अजून एक गोष्ट सांगा ना. आजोबा म्हणाले, ₹100 द्यावे लागतील. गंगाधर हो म्हणताच आजोबा म्हणाले, ठीक आहे, ऐक. प्रवासामध्ये जिथे दिवस मावळेल त्या गावी मुक्काम करावा. झाली माझी गोष्ट, दे ₹100. गंगाने आजोबांना पुन्हा ₹100 दिले. थोड्या वेळाने गंगा पुन्हा आजोबांना म्हणाला, आजोबा, अजून एक गोष्ट सांगा ना. आजोबा म्हणाले, अजून ₹100 द्यावे लागतील. गंगा हो म्हणतात आजोबा म्हणाले, ऐक मग. जेवणानंतर 2 तासाने झोपी जावे. झाली माझी गोष्ट, दे ₹100. गंगाधरने पुन्हा आजोबांना ₹100 दिले आणि असे करून गंगाधरजवळील ₹300 संपून गेले. दिवस मावळला आणि गंगा चित्रनगरमध्ये मुक्कामासाठी थांबला. तेव्हा त्याला कळले की राजकुमारी चित्रलेखासोबत जो कोणी एक रात्र तिच्या महालामध्ये घालवेल त्याच्याशी महाराज तिचा विवाह करून देणार आहेत. गंगाला एका रात्रीसाठी राहण्याची व्यवस्था होईल असे वाटले आणि तो महालामध्ये गेला. तेथे म्हणाला की मी राजकुमारीसोबत रात्रभर थांबण्यासाठी तयार आहे. त्याला जेवण देण्यात आले आणि तेथे त्याला चित्रलेखासोबत तिच्या कक्षामध्ये बंद करण्यात आले. तिला गंगा पाहतच राहिला. चित्रलेखा त्याला पाहून हसली आणि थोड्या वेळात ती झोपी गेली. पण गंगाला मात्र झोप लागली नाही आणि बाबांनी सांगितलेली गोष्ट की जेवल्यानंतर 2 तासाने झोपावे त्याला आठवली, म्हणून तो जागाच राहिला. चंद्राचा हलकासा प्रकाश राजकुमारीच्या कक्षामध्ये येत होता. तो झोपलेल्या चित्रलेखाच्या चेहऱ्याकडे पाहत बसला. थोड्या वेळाने तिच्या नाकामधून एक छोटीशी अळी बाहेर आली आणि तिचे रूपांतर एका नागिनीत झाले. ती गंगाला दंश करण्यासाठी त्याच्याकडे येऊ लागली. त्याने कक्षातील तलवारीने नागिनीला मारले. त्याला आता कुठे झोप लागणार आहे. तो सकाळ होईपर्यंत तसाच जागा राहिला. सकाळी सेवेकरांनी दार खोलताच गंगाधर बाहेर आला. सगळ्यांना धक्का बसला की हा जिवंत कसा बाहेर आला. चित्रलेखाही उठून जागी झाली. तिला खूप आनंद झाला. चित्रलेखा लहानपणी खेळत असताना तिने एक नाग पाहिला. महाराजांच्या आज्ञेवरून त्याला मारण्यात आले. तेव्हा नागिनीने महाराजांना शाप दिला की ज्या मुलीच्या सुखासाठी तू माझ्या जोडीदाराला मारले त्या मुलीच्या आयुष्यात मी जोडीदाराची सुख भेटू देणार नाही. गंगामुळे आज या शापाचा अंत झाला. महाराजांनी त्यांच्या दोघांचा विवाह केला आणि अर्धे राज्य गंगाला दिले. गंगा आपल्या गावी जाण्यासाठी निघाला. घरी आल्यानंतर आईने पाहिले की गंगा बैलगाड्यांमध्ये सोने, चांदी, भेटवस्तू आणि आपल्या सुनाला घेऊन आला आहे. तेव्हा आई म्हणाली, हा माझ्याच ₹300 उत्माद दिसतोय.